नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विद्युत भारित तार अंगावर पडून बिजगर्णी येथील शेतकरी दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली. निसार मोहम्मद सनदी आणि लता सनदी असे मृत्यू झालेल्या पती पत्नीचे नाव असून आज सकाळी ते आपल्या शिवारात औषध फवारणीसाठी गेले असताना ही घटना घडली. दरम्यान घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेमुळे बिजगर्णी गावावर शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यात 140 अमृत सरोवर निर्माण करण्यात आले आहेत. या सरोवरावर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवला जाणार आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील पीडीओ, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. रेल्वे गेट जवळील सिग्नलचे काम केले जाणार असल्याने रविवार दिनांक 6 रोजी अनगोळ येथील चौथे रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. दिवसभर रेल्वे गेट बंद असल्याने नागरिकांची मात्र गैरसोय झाली. अनगोळमधून खानापूर रोडला जाण्यासाठी तिसरे रेल्वे गेट मार्गे वळसा घालून यावे लागत होते. यामुळे वाहन चालकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. पावसाला उशिराने प्रारंभ झाल्याने खतांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः युरियाची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. जून दरम्यान कृषी खात्याने मुबलक खत साठा असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता खताअभावी शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधारांची पेन्शन बंद झाल्याने लाभार्थ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. विशेषतः दैनंदिन जीवन जगताना असह्य होऊ लागले आहे. मागील कित्येक दिवसांपासून पेन्शनधारकांचा घोळ अद्याप संपला नाही. त्यामुळे पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी रविवारी सकाळी महाद्वार रोड परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी रस्ते, नाले व गटारींची पाहणी केली. धर्मवीर संभाजी गल्लीतील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. परिसरातील सर्व समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गल्लीतील महिला, पंच कमिटी, युवक व नागरिक उपस्थित होते. कॉलेज रोड येथील सन्मान पेट्रोल पंप समोर काही दिवसापूर्वी बॅरिकेड्स घालण्यात आले. बॅरिकेड्समुळे रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाकडून सन्मान कॉर्नरला असलेली छोटी पोलीस चौकी हटवून त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास या पायऱ्या तयार केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही व्यवस्था अपुरी ठरणार आहे. उत्तर कर्नाटकातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीनुसार बस व्यवस्था करण्यात आली आहे. हुबळी येथून जोग फॉल्स, धारवाड येथून गोकाक फॉल्स व दांडेली, बेळगाव येथून आंबोली फॉल्स आणि गोकाक या ठिकाणी विशेष पर्यटन बसेस सोडण्यात येत आहेत. प्रत्येक रविवारी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या बस उपलब्ध असणार आहेत. खानापूर बेळगाव रस्त्यावर बेळगावला जाणाऱ्या आणि बेळगावहून खानापूरला येणाऱ्या बस सर्व्हिस रस्त्यावरून न येता मुख्य रस्त्यावरून ये जा करत असल्याने या रस्त्यावर असलेल्या गावातील ग्रामस्थांचे तसेच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यासाठी या बसेस सर्व्हिस रोडवरून ये जा कराव्यात अशी मागणी गणेबैल, झाड अंकले, माळ अंकले, निट्टूर, खेमेवाडी, इदलगोंड, प्रभुनगर या गावातील विद्यार्थ्यांनी शनिवारी खानापूर बस आगार प्रमुखांना निवेदन दिले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उपतहसीलदार कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपतहसीलदार S.B. दोडमनी यांनी दरवर्षीप्रमाणे ज्यांना जी जबाबदारी दिली जात आहे त्याप्रमाणे सर्वांनी कार्य करावे,
कामात कोणी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी तहसीलदारांनी विचार ऐकून घेताना विविध सूचना दिल्या। अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या अथणी शहरात जिल्हा न्यायालय संकुल उभारण्याबाबत मुख्यमंत्री व कायदा मंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे। यासाठी योग्य तो पाठपुरावा करून न्यायालय सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली। अथणी वकील संघटनेच्या वतीने सत्कार स्वीकारून ते बोलत होते। समर्थ सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा शनिवार 5 रोजी सकाळी कोगनोळी तालुका निप्पाणी येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ उघडकीस आली। शेडचे पत्रे उचकटून आर्मेचर, 2 HP मोटर, ब्लोअर व CCTVचे किट यासारखे साहित्य लंपास केले होते। या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये 3 वेळा चोरी झाली असून प्रत्येक वेळी हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सर्व्हिसिंग सेंटरच्या मालकांनी दिली। सोलापूर तालुका हुक्केरी येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र बँकेतील तिजोरीचे लॉकर मजबूत असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही। तसेच चोरट्यांनी बँकेतील साहित्यांची नासधूस करून CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजचे मशीन लांब। कोकटनूर येथे ऑगस्ट 11 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासह मंत्र्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। तसेच विविध विकास कामांचा शुभारंभही करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाच्या जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. नितीश पाटील व आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली। यावेळी जिल्हा पंचायत CEO हर्षल भोयर, प्रांत अधिकारी माधव गीते, तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते। बैलूर क्रॉस ते बैलूर रस्त्याची 4 वर्षापासून अवस्था बिकट झाली होती। या वर्षीच्या पावसाळ्यात तर रस्त्यातील खड्ड्यांनी भयंकर स्वरूप धारण केल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारक व नागरिकांना पडला होता। रस्त्याची धास्ती घेऊन परिवहन खात्याने देखील बेळगाव बैलूर बसच्या काही फेऱ्या सुद्धा बंद केल्या। अखेर बैलूर पंचायतीच्या सर्व सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्याची दुरुस्ती करून घेतली आहे। रविवारी JCP व टिप्परच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।